प्राध्यापक आदरणीय काकडे सर, सर्व शिक्षक मॅडम, मी आज तुम्हाला विकास रत्न विलासरावजी देशमुख साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी थोडंसं त्यांच्याबद्दल माहिती सांगत आहे. एखादा व्यक्ती देशासाठी, गावासाठी, जिल्ह्यासाठी, प्रत्येक माणसासाठी काही ना काही करून जातो. तर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचा जन्म 26 मे 1945 रोजी लातूरमधील बाबळगाव या ठिकाणी झालेला आहे. आणि मग त्यांनी गावामध्ये 10वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. 1974ला गावामध्ये त्यांनी ज्यावेळेस ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं होतं, वयाच्या 27-28 वर्षी, त्यांना म्हणले गावातले लोक त्यांच्या आजोबापाशी गेले आणि सांगितले की हा चांगला तरुण तडफदार माणूस आहे, तर याला तुम्ही इलेक्शनला उभा करा. मग विलासरावजी देशमुख साहेब हे उभा राहिले आणि निवडून पण आले. मग त्यावेळेस आपला जो लातूर जिल्हा आहे, लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होता. आपल्या लातूर जिल्ह्याची निर्मिती कधी झाली कोणी सांगेल का? आपण लातूरकर आहोत, थोड्या तरी गोष्टी माहीत पाहिजे आपल्याला की आपला लातूर जिल्हा कधी निर्माण झाला. कोण सांगेल? 16 ऑगस्ट कोणी सांगताय का? 1982 रोजी लातूर जिल्हा हा उस्मानाबाद जिल्ह्यातून अलग झालेला आहे. आणि याचं सर्व श्रेय AR अंतुले, त्या काळचे मुख्यमंत्री, यांना जातं. तर या ठिकाणी मग त्यांनी 1974 झाल्यानंतर पुन्हा पंचायत समिती लढवली, पंचायत समिती जिल्हा परिषद लढवली, त्या सगळ्यात निवडून आले. परंतु प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार येत असतात. साहेबांच्या सुद्धा जीवनामध्ये 1995ला साहेबाच्या विरुद्ध कवेकर साहेब उभा राहिले होते. आणि मग साहेब बोलण्याच्या ओघामध्ये बघा, तुमच्या भाषेवर फार महत्व आहे, तुम्ही जे बोलताय त्याला फार किंमत मोजावी लागते. इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी सांगितले की कुछ मामूली लोक मेरे सामने खडे. विलासराव साहेबांचे भाषण होते 1995ला. काय म्हणले? कुछ मामूली लोक मेरे सामने खडे. मामूली म्हणजे मा म्हणजे मारवाडी, मू म्हणजे मुस्लिम आणि ली म्हणजे लिंगायत. म्हणजे त्यांनी असा प्रचार चालू केला कवेकर साहेबांनी की हे देशमुख साहेब हे मारवाड्याच्या विरुद्ध आहेत, मुस्लिमांच्या विरुद्ध आहेत, लिंगायतच्या विरुद्ध आहेत, त्यांना देऊ नका निवडून. आणि त्याचं प्रणिती काय झाली तर 1995ला साहेब हे पडले. मग आता काय करायचं? विधानसभा गेली. आता तुम्हाला विधान परिषद आणि विधानसभा हे थोडंसं माहीत नाही. विधानसभा एक वेगळं मंडळ आहे, जसं लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा. त्याच्यानंतर विधान परिषद एक असते. 1996ला विधान परिषदेला उभं राहायचं, परंतु काँग्रेसने सांगितलं होतं साहेब तुम्हाला एकदा सीट दिलेलं आहे 95ला, तर तुम्हाला डबल आम्ही सीट देणार नाही. मग या साहेबांनी केले, बाळासाहेब ठाकरेकडे गेले आणि त्यांनी सांगितले मला अपक्ष उभं राहायचं साहेब, तर तुम्ही काय करा, मला तुम्ही पाठिंबा द्या बाहेरून. तर बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणाले देशमुख तुम्ही आमच्या शिवसेनेत का येत नाही, तुम्हाला काय अडचणी आहेत? तर त्यांनी सांगितलं साहेब मी आला असतो, मी शरीराने तुमच्यात येईन, पण रक्तातली काँग्रेस जाईल कुठे. या वाक्याने देशमुख साहेबांना फार मोठ्या शिखरावर नेऊन ठेवलं. त्याच्यानंतर ज्यावेळेस 1999ला त्यात मी 1996ला विधान परिषद अर्ध्या मतांनी पडले साहेब, परंतु 1999ला ज्यावेळेस सार्वजनिक निवडणुका झाल्या त्यामध्ये अतिशय प्रचंड मतांनी निवडून आले आणि महाराष्ट्रासाठी पहिले CMची ऑफर त्यांना जाण्यात आले. त्या काळचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झाली. परंतु प्रश्न असा होता की सत्ता सांभाळायची म्हणजे फार मोठी रिस्क असते. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, हेडमास्टरी करणं शाळेत सुद्धा फार अवघड आहे. 100 माणसाची मतं घेऊन गेला लागतात, एकाला काय बोललं दुसरं राग येतं. तशा प्रकारचा हेडमास्टर असतो महाराष्ट्रात, तो कारभार चालवायचा. मग आता एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये कोण, जो शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि BJP यांना सांभाळू शकेल. तर त्या काळचे मग विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री केलं. अतिशय चांगल्या प्रकारचा कारभार त्यांनी पूर्ण केला. त्याच्यानंतर 2008ला पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्री पद घेतलं. परंतु जसे त्यांनी विरोधी पार्टीचे माणसं पण सांभाळत होते, त्यांचे जे जिवलग मित्र गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना कधी काही अडचण जरी आली तर ते उभे राहायचे. आणि त्यात दोघांमध्ये जसं ज्या ठिकाणी त्यांना दोघांची मैत्री फार मोठी होती, सुशीलकुमार शिंदे साहेब सोलापूरचे, यांची फार मैत्री होती. त्यांनी देशामध्ये तर कुठलीही
कुठल्याही पक्षाचे माणसं आले तर फक्त एवढंच म्हणायचे की काँग्रेस ही अडचणीत आली नाही पाहिजे. मी सह्या करतो, डोळे झाकून सह्या करायचे. लातूरचा पहिला माणूस असेल तर त्याला विचार सुद्धा ना तुझं काय काम आहे, ती काँग्रेस असो की बीजेपीचे राष्ट्रवादी. तर एवढंच म्हणायचे की तुम्ही काँग्रेस अडचणीत येणार नाही याचं तुम्ही श्रेय करा. प्रत्येकानं त्यांनी लातूरमधल्या प्रत्येक माणसाली शाळा संस्था, आज त्या काळाचा जर काळ आठवला तर लोकांना व्यवस्थित आर्थिक उत्पन्न नव्हतं. त्या काळात त्यांनी कारखाना उभा केला, मांजरा कारखाना. आज ही तुमचे प्रत्येक पुढारी जी पांढऱ्या कपड्यात फिरतात ते सगळे श्रेय आदरणीय विलासराव साहेबांचं आहे. कारण आर्थिकच उत्पन्न नाही, पैसा नाही तर तुमच्याकडे कपडे चांगले कुठून येणार आहेत, तुमचं राहणीमान कुठून येणार आहे. कारखाना उभा केला, कारखान्याच्या जीवावर सगळ्याचे उत्पन्न वाढले. आज सध्या बघा चौकड ऊस आहेत, त्याचं सर्व श्रेय सगळं श्रेय हे विलासराव साहेबांना येतं. म्हणून साहेबांनी रसातळापासून आता एखादा कारखाना उभा राहिला तर त्याच्यामध्ये कमीत कमी 10,000 तर कारागीर असतात. त्यांचे घर उपजीविका भागते, ऊसावाल्यांना आर्थिक उत्पन्न येतं. त्या सगळ्या गोष्टी आदरणीय साहेबांनी संस्था, शाळा प्रत्येक गोष्टीमध्ये सहकार्य केलं. जरी विरोधक असेल तर तो लातूरचा असेल तर त्याला आधी बोलत होते, त्यांना गडीवाले पाटील म्हणत होते. देशमुख, पाटील, जहागीरदार, वतनदार, कुलकर्णी ही आडनावं नाहीत. हे दिल्या त्या काळच्या पदव्या निजामशाहीच्या त्यांच्या आजोबाला दिली होती की गावचा कारभार सांभाळावा. आणि त्यांनी विरोधक जरी असले तरी कधीही कुणाला वैयक्तिक त्या टीका टिप्पणी केली नाही. ऊन फार होत आहेत, थोडं आठवतोय तर थँक्यू.